नवाब मलिकांना मिळालेला जामीन सुप्रीम कोर्टाने रद्द करावा। मलिकांना विधान भवनामध्ये अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी नाही, मोहित कंबोज यांची ट्विट करत जामीन रद्द करण्याची मागणी। अंबादास दानवे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। प्रफुल्ल पटेलांचे दाऊद आणि त्याच्या हस्तकाशी संबंध मलिकांप्रमाणेच प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतही तीव्र भावना आहेत का? फडणवीसांनी खुलासा करावा, अंबादास दानवेंची मागणी। फडणवीसांचा पत्रव्यवहार म्हणजे ढोंग। नवाब मलिकांप्रमाणेच प्रफुल्ल पटेल यांच्यावरही आरोप। मग प्रफुल्ल पटेलांबाबत फडणवीसांची भूमिका काय? सर्व भ्रष्ट लोक तुम्ही घेतलेत, मग मलिकांवरच टीका का? पत्रव्यवहारावरून संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल। फडणवीसांकडून नौटंकी सुरू। प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्यावरही आरोप, मग ते कसे चालतात? नाना पटोलेंचा सवाल। प्रफुल्ल पटेलांसह वळसे पाटलांची देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा। नवाब मलिकांसंदर्भात फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावर जाऊन बसले तर मी तटस्थ। सभागृहामध्ये जाण्याआधी नवाब मलिकांची प्रतिक्रिया। मलिकांवरील आरोप गंभीर। फडणवीसांच्या भूमिकेशी शिवसेना सहमत असल्याची शिंदेंची भूमिका, सूत्रांची माहिती। नवाब मलिकांच्या भूमिकेनंतर माझी आणि पक्षाची भूमिका मांडणार। फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचं काय करायचं ते मी करेन। फडणवीसांच्या पत्राबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया। मलिकांसोबत आतापर्यंत राजकीय चर्चा नाही। मलिकांशी भेट म्हणजे ते आमच्या सोबत आहेत असा त्याचा अर्थ होत नाही। मलिक आमचे जुने सहकारी, त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही। प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण। फडणवीसांनी पत्र पाठवलं नसतं तर बरं झालं असतं। फडणवीसांच्या पत्राला अजित पवार उत्तर देतील। दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। फडणवीस अजितदादांना फोन करू शकले असते, पण त्यांनी पत्रव्यवहार केला। ट्रिपल इंजिन बिघडलेलं आहे, इंजिनमध्ये काहीतरी बिघाड आहे, अंबादास दानवे यांची टीका। जनतेच्या मनामध्ये संभ्रम नको म्हणून फडणवीसांचं पत्र। शिंदे आणि फडणवीस अजितदादा गटात उत्तम समन्वय, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांच्या मुद्द्यावर आमदार भरत गोगावले, सुनील प्रभू आमने सामने। गोगावलेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर सुनील प्रभूंकडून शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी। जालन्यातील लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांचं लेखी उत्तर। अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने वाजवी बळाचा वापर केला। लाठीचार्जमध्ये 50 आंदोलक जखमी, तर दगडफेकीत 79 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी। सरकारला आज मराठा आरक्षणावर अधिवेशनामध्ये चर्चा करावीच लागेल। राज्य सरकारकडून तसं आश्वासन देण्यात आलं होतं। मनोज जरांगे यांची सरकारला आठवण। मराठा आरक्षणावर सभागृहात पुढील आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट। आरक्षणावर सभागृहामध्ये चर्चा करण्यासाठी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना बळीचा वक्रा केला। ठाकरेंना जे हवं ते राऊतांकडून बोलून घेत होते, नीलम गोऱ्हेंचा आरोप। पक्षामध्ये आले, खाखा खाल्ले आणि ताट सुद्धा घेऊन गेले। पक्ष सोडून गेलेल्यांनी माझ्यावर बोलू नये, राऊतांचं नीलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर। संजय राऊत वाघ आहे, तुम्ही त्यांच्यावर काय बोलता? नीलम गोऱ्हेंना अरविंद सावंतांचा टोला। गोरे संविधानिक पदावर त्यांना राजकीय भाष्य करण्याची अनुमती नाही, सावंतांचं वक्तव्य। नीलम गोऱ्हेंनी उपसभापती पदासाठी उतारवयामध्ये गद्दारी केली। प्रियांका चतुर्वेदींचा नीलम गोऱ्हेंवर निशाणा। नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलावं, प्रियांका चतुर्वेदी यांचा इशारा। तानाजी सावंत अत्यंत खोटारडे मंत्री। आरोग्य खात्यात टेंडरबाजी सुरू। आरोग्य मंत्र्यांना 20% 30% कमिशन पोहोचतं, संजय राऊतांचा आरोप। अब्दुल सत्तार यांनी 90 लोकांच्या जमिनी हडप केल्या। हडप केलेल्या जमिनींमध्ये सैनिकांच्या जमिनींचा देखील समावेश। काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा आरोप। केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज पुन्हा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर सुनावणी। दुपारी 4 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। नीलम गोऱ्हेंची राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस। राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी 7 दिवसामध्ये उत्तर सादर करण्यासंदर्भात नीलम गोऱ्हे यांची नोटीस। ठाकरे गटाचं निवडणूक आयोगाला पुन्हा पत्र। धर्माच्या नावानं मतं मागायची का? निवडणूक आयोगाला सवाल। निवडणूक आयोगाने आधीच्या पत्राला प्रतिसाद न दिल्यामुळे ठाकरे गटाचं निवडणूक आयोगाला स्मरणपत्र। विरोधक नौटंकीबाज, शेतकऱ्यांशी त्यांना काही घेणं देणं नाही। विरोधक कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत का? शेलारांचा सवाल।
अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान, मात्र सरकार पंचनामे करण्यास उदासीन. नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची गरज, विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळामध्ये मागणी. 1 आणि 2 रुपयाचा पीक विमा देता लाज वाटली पाहिजे, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत विरोधक आक्रमक. पारुल विद्यापीठाचा 7वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न. सुप्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी आणि अभिनेत्री वाणी कपूर यांची कार्यक्रमासाठी उपस्थिती. समारंभामध्ये 3 विद्यार्थ्यांचा राष्ट्रपती सुवर्ण पदकानं गौरव, तर अनेक विद्यार्थ्यांचाही सन्मान. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढणार. दूध दरासंदर्भातील प्रश्नावर विखे पाटील बैठक घेतील. बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर अजित पवार यांचं उत्तर. इथेनॉल संबंधित मी केंद्राशी संपर्क साधला. पियुष गोयल, शिंदे, फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा झाल्याची अजित पवारांची विधानभवनामध्ये माहिती. पुणे पोटनिवडणुकीवरून मुंबई उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला खडेबोल. पोटनिवडणूक घेणार की नाही ते सांगा, अन्यथा आम्हाला आदेश द्यावा लागेल. पोटनिवडणुकी संदर्भात आयोगाला सोमवारी भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियांका खरगे यांच्या विरोधामध्ये भाजपचं आंदोलन. खरगे आणि राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. 31 मार्च पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी. कांद्याचे दर नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी केंद्राचा निर्णय. कांदा निर्यात बंदीमुळे बाजारभाव कोसळण्याची शक्यता. केंद्र शासनाच्या कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद. नाशिकच्या उमराण्यामध्ये व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले. शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखला. नागपूरमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन. प्रियांका खरगे यांनी सावरकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन. पुण्यामध्ये प्रियांका खरगे यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक. सारसबागेजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळ प्रियांका खरगे यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन. प्रियांका खरगेंच्या विरोधामध्ये कोल्हापुरात भाजपच्या वतीने निदर्शनं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. खरगेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिक भाजप युवा मोर्चाकडून प्रियांका खरगे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. सावरकरांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध. सोलापूरमध्ये भाजप युवा मोर्चाचे प्रियांका खरगेंच्या विरोधात निदर्शनं. खरगेंची प्रतिकात्मक तिरडी काढत पदाधिकाऱ्यांकडून तिरडी जाळण्याचा प्रयत्न. वांगणी रेल्वे स्थानकामधील बॅरिकेडिंगचं काम बंद करण्याची मागणी. दिव्यांग, हृदयविकार आणि इतर व्याधी असणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर शेलार यांची मागणी. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांद्याच्या भावात घसरण. पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितींमध्ये कांद्याचे लिलाव बंद. कांदा उत्पादकांसह कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधी संतापाची लाट. चांदवडमध्ये सुरू असलेलं आंदोलन चिघळलं. 1 तासापेक्षा जास्त काळ आंदोलन सुरू असल्यामुळे आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. मीरा भाईंदरमध्ये कंत्राटी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. 500 पोलीस शिपाई बाह्य यंत्रणेद्वारे घेणार. महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे 500 जवान पोलीस दलामध्ये रुजू होणार. कंत्राटी पोलीस भरतीवरून मोठा वाद होण्याची शक्यता. मुंबईच्या दादर स्थानकामधील प्लॅटफॉर्मवरील क्रमांक बदलणार. वेस्टर्न मार्गावरील 1 ते 6 क्रमांकांचे प्लॅटफॉर्म नंबर तसेच राहणार असून मध्य रेल्वेवरील 1 ते 6 क्रमांकांचे प्लॅटफॉर्म हे 7 पासून पुढे 12 क्रमांकापर्यंत असतील. पुणे शहरामधील मेट्रोकडे प्रवाशांची पाठ. नोव्हेंबर महिन्यामध्ये 14,18,000 प्रवाशांचा प्रवास. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेमध्ये प्रवाशांची संख्या 6 लाखांनी घटली. तर मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरवलेली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेमध्ये प्रवाशांची संख्या ही 6 लाखांनी घटलेली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये 14,18,000 प्रवाशांनी इथून प्रवास केला होता.